ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कुसुमने खूप मोठा रहस्यभेद केलेला असतो. म्हणजे ज्या वेळेला प्रतिमा ही कुसुमला हॉस्पिटलमध्ये भेटलेली असते, त्यानंतर कुसुमला ती पुन्हा एकदा भेटलेली असते. कुसुमला प्रतिमा एकदा भेटून प्रतिमाचं आश्रम सुद्धा कुसुमला कळालेलं असतं. पण कुसुमला अजूनही प्रतिमा ही म्हणजेच आता सुभेदारांच्या घराची मानलेली मुलगी आणि आता इकडे खरी रविराजांची बायको आहे हे माहीत नसतं. त्यामुळे कुसुमला जरी माहिती असलं की प्रतिमा म्हणजे ही जी बाई आहे जिला आपण हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ही कोणत्या आश्रमात राहते, तरी अर्ध सत्यच कुसुमला माहिती असतं. आणि आता इकडून सगळं आटपून सगळ्यांचं बोलणं ऐकून कुसुम ज्या वेळेला घरी निघते, निघताना ती एक त्या प्रतिमाच्या फोटोजवळ थबकून खूप मोठा आता खुलासा करणार असते. आणि त्याचप्रमाणे ती आता प्रतिमाच्या आश्रमाचा पत्ता सुद्धा सांगताच खूप मोठा रहस्यभेद करणार असते. कुसुमला आता अर्जुनने खोट्या रिपोर्टचा रहस्यभेद केलेला असतो. खोट्या रिपोर्टचा रहस्यभेद केल्यावरती कुसुमचं मन शांत होतं, पण आतून कुठून तरी तिला हुरहुरी लागते की हे आत्ता खोटं होतं, पण माझी भीती सत्यामध्ये तर उतरणार नाही ना. सत्यामध्ये माझी भीती उतरली तर हा अर्जुन सुभेदार सायलीला गोडगोड बोलण्यामध्ये भुलवेल, तिचा फायदा घेईल आणि मग तिला रस्त्यावरती सोडून देईल असं आपलं कुसुमला वाटत असतं. कुसुमचीही आपल्या बहिणीबद्दलची काळजी असते, पण कुसुम जरा अतिच करत असते. ती सायलीला सांगते, माझ्या डोक्यावरती हात ठेव, माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि मला एक नक्की सांग माझी शपथ घेऊन की तू अर्जुनच्या प्रेमात नाही ना पडलीस. या सगळ्यामध्ये तू प्रेमात पडलीस तर खूप मोठा गोंधळ होईल, तो तुझा फक्त फायदा घेईल आणि तुला सोडून दे. तू मला शपथ घेऊन सांग, तू अर्जुनच्या प्रेमात पडलेस का. आता इकडे अर्जुन तर प्रेमात पडलेला असतो, त्यामुळे अर्जुन लपून छपून हे सगळं ऐकत असतो. आणि आता त्याला वाटतं जर सायली पण माझ्या प्रेमात असतील तर माझ्या प्रेमाची मी कबुली द्यायला काही हरकत नाही. चैतन्य म्हणतो त्याप्रमाणे माझ्या प्रेमाची मी कबुली देईन. पण तोपर्यंत इकडे आता सायलीचा खुलासा ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, कुसुमताई अगं नाही ग, असं काही नाहीये, मी तुझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेते, अगं तसं खरंच काही नाहीये कुसुमताई, मी खरंच असं काहीही नाही वागलेली आहे. माझ्या मनात अर्जुन सरांबद्दल अजिबात प्रेम वगैरे नाहीये ग, ते खूप चांगले आहेत, त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, घराबद्दल त्यांच्या प्रेम वाटतं, पण त्यांच्याबद्दल प्रेम नाही हे मात्र निश्चित. आता हे ऐकल्यावरती अर्जुन आपल्या मनातल्या भावना मनातच ठेवतो, कारण आता सायलीला काहीच सांगायचं नाही असं अर्जुनने ठामपणे ठरवलेलं असतं. त्यामुळे तो आता सायलीला काहीही न सांगता दार लावून मागच्या पावली फिरतो आणि आता त्याचं मन खूप दुखावतं, कारण सायलीने प्रेम नाही हे अगदी ठासून कुसुमची शपथ घेऊन सांगितले म्हटल्यावरती सगळं संपलेलं असतं. अर्जुन बाहेर येतो आणि आता आपण आपल्या प्रेमाला मनातच दाबून टाकायचं, आपल्या प्रेमाबद्दल कोणालाच काही बोलायचं नाही हे आता अर्जुनने ठरवलेलं असतं. मग मात्र अर्जुन बाहेर पडतो आणि नंतर पुन्हा एकदा कल्पना येते आणि म्हणते, कुसुमताई आता तुम्ही जेवल्याशिवाय जाऊच नका. अर्जुन म्हणतो, हो हो, कुसुमताईला जेवल्याशिवाय पाठवूच नको. अर्जुनला कुसुमचा खूप राग आलेला असतो आणि कुसुमला ते दिसत असतं. कुसुम विचार करते, हा तर अर्जुन सुभेदार कधी सुधारणारच नाही. अर्जुन म्हणतो, झालं का कुसुमताई कानं भरून तुमची सायलीची, चला जेवून जा. याच्यावरती कुसुम म्हणते, तुमच्या घरचं जेवण नको आहे मला, मी निघते आहे असं म्हणत कुसुम टोमणा मारत आता अर्जुनला सुनावत असते. अर्जुन म्हणतो, कुसुमताई तुमचे कान भरून झाले असतील ना, तर आता पोट पण भरून घ्या. कुसुम म्हणते, म्हटलं ना मी सुभेदारांचं मला काही खायचं नाहीये. यावरती सायली म्हणते, थांब ना कुसुमताई, आता एवढी चिडून शांत झाली असता थोड्याशा गप्पा पण मार. याच्या कल्पना म्हणते, तुमचं काय चाललंय मला कळत नाही, पण कुसुमताई तुम्हाला जेवल्याशिवाय मी पाठवणार नाही, मी खाली पानं वाढायला घेते, तुम्ही खाली या असं म्हणत कल्पना आता अस्मिताला घेऊन खाली जाते आणि आता पानं वाढायला घेते सुद्धा. मग आता कल्पना म्हणते, कुसुमताई या हा लवकर, आपण छानपैकी गप्पा मारत बसूया. कुसुमता आता विचार करते की हे तर मॅटर सॉल्व्ह झालेला आहे, सायलीकडून मी वचन पण घेतलंय, यांच्या घरात जेवायला बसण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत कुसुम आता जायला निघते. कुसुम जायला निघते त्यावेळेला कल्पना तिला म्हणते, कुसुमताई अहो थांबा. आणि हे सगळं चालू असताना कुसुमची नजर आता समोर असलेल्या प्रतिमाच्या फोटोकडे जाते. प्रतिमाच्या फोटोकडे नजर गेल्यावरती कुसुम थबकते आणि म्हणते, हा फोटो कोणाचा. आणि ॲक्च्युली कुसुमला पटकन आठवत नाही, कारण यावेळेची प्रतिमा आणि फोटोतली प्रतिमा याच्यामध्ये खूप सारा फरक झालेला असतो. प्रतिमा त्यावेळेची अगदी रुबाबदार साडी नेसून अंगभर दागिने घालून छानपैकी दिमाखातले फोटो, आणि आत्ताची प्रतिमा
तोंड झाकून एका बाजूला तोंड बांधलेलं किंवा एका बाजूला तोंड भाजलेलं ते झाकलेलं, साधेच कपडे आणि सगळी रया गेलेली प्रतिमा. हे थोडंसं वेगळ्या असतात, पण कुसुमला आपण या बाईला कुठेतरी पाहिलंय, या बाईला भेटलोय असं सारखं वाटतं. आणि ती म्हणते या फोटोतल्या बाई कोण आहेत? यावरती कल्पना म्हणते या आमच्या प्रतिमा आत्या आहेत. प्रतिमा वंश आहेत, म्हणजेच तन्वीची आई, रविराज भाऊजींची बायको. असं म्हटल्यावर ती कुसुम त्या फोटोकडे जाते. कल्पना विचार करते, कुसुमताई या फोटोकडे काय बघतायत? कुसुम निरखून त्या फोटोकडे पाहते आणि कुठे पाहिलंय बरं, कुठे पाहिलंय बरं असा सारखा विचार करत बसते. एकटक त्या फोटोकडे पाहत असताना अर्जुन म्हणतो, काय कुसुमताई, काय बोलायचंय तुम्हाला? फोटोबद्दल काही बोलायचं आहे का? सायली म्हणते, काय का झालं कुसुमताई, या फोटोबद्दल तुला काही माहिती आहे का? याच्यावरती अस्मिता म्हणते, काय का कुसुम, बोल की, किती सस्पेन्स क्रिएट करत आहेस? आणि आता सगळेजण कुसुमच्या बोलण्याची वाट पाहत असतात. सायली फोटो जवळ जाते आणि म्हणते, कुसुमताई तू ह्यांना कुठे पाहिलंयस का? आणि तुझी नजर मला सांगते आहे की तू ह्यांना ओळखतेस का? असं म्हणत सायलीने कुसुमच्या नजरेत न सांगता जे दिसत असतं ते अचूक ओळखलेलं असतं. कुसुम म्हणते, हो सायली, मी ह्यांना कुठेतरी पाहिलंय, पण मला कुठे आठवत नाहीये. सायली म्हणते, खरंच कुसुमताई तू ह्यांना पाहिलेस? या जिवंत आहे त्याचे पुरावे आम्हाला सापडलेत. 1-2 जणांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या जिवंत आहेत म्हणून, पण या नक्की कुठे आहेत माहित नाही. कुसुमताई आठव ना. कल्पना म्हणते, कुसुमताई आठवा ना, खरंच आठवा, तुम्ही यांना कुठे पाहिलं ते? अर्जुन म्हणतो, कुसुमताई बुद्धीला जोर द्या. आता कुसुम सगळ्या घटना आठवते आणि तिला अचानक हॉस्पिटलचा प्रसंग आठवतो आणि कुसुम म्हणते, मला आठवलं, यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. यांना मी हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला येत होते ना सायलीला बघायला, तेव्हा माझ्या रिक्षेचा यांना धक्का लागला आणि यांना घेऊन मी घरी आले होते. आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार केला आणि त्या निघून गेल्या. अर्जुन म्हणतो, तुम्हाला खरंच आठवतंय हे? यावर ती कुसुम म्हणते, मी खोटं कशाला बोलेन, मी सांगते ना या त्याच बाई होत्या, पण आत्ताची जी परिस्थिती आहे ना तशा नाही आहेत त्या ड्रेस घालतात, त्यांच्या तोंडाला अर्ध्या साईडला भाजलंय आणि त्या तोंड लपवतात. याच्यावरती आता सगळ्यांना धक्का बसतो. कल्पना म्हणते, काय बोलताय कुसुमताई? सायली म्हणते, कुसुमताई यांच्याबद्दल अजून काही तुला माहिती की तिथून त्या गेल्या? कुसुम म्हणते, नाही, त्यानंतर पुन्हा त्या मला एकदा भेटल्या होत्या. सायली म्हणते, कुठे, सांग ना कुसुमताई. कुसुम म्हणते, मला ह्या भेटल्या होत्या मला आश्रमामध्ये. मला कळलेलं आहे की आश्रमामध्ये त्या राहतात, मी त्यांना तिकडे पण जाऊन भेटले. आता कुसुमच्या या खुलाशाने खूप मोठा रहस्यभेद झालेला असतो, प्रतिमाचा पत्ता कळलेला असतो. आता मात्र सायली आणि अर्जुन कुसुमला घेऊन आश्रमाकडे जायला निघतात आणि आता परत आलेल्या किंवा परत निघालेल्या कुसुमने प्रतिमाचा फोटो पाहत केलेला खुलासा बघून पूर्णाजी हादरते आणि सगळ्यांना प्रतिमाचा आश्रमातला पत्ता सापडलेला असतो. कुसुमच्या येण्यामुळे खूप मोठा रहस्यभेद झालेला असतो आणि आता सगळे सुभेदार त्या आश्रमाकडे धावत पळत निघताना रविराजांना कॉल करायला विसरत नाहीत. आता मात्र कुसुम त्या आश्रमाकडे सगळ्यांना घेऊन चाललेली असते. रविराजांना पण खूप मोठा धक्का बसतो, सगळ्यांना ही न्यूज कळते आणि सगळेजण आश्रमाकडे धाव घेतात. आता कुसुम ज्या आश्रमात सगळ्यांना घेऊन जाते तिथे ॲक्च्युली प्रतिमा राहत असते, पण आता सुभेदार आणि किल्लेदार हे गेल्यावर ती प्रतिमाची आणि त्यांची गाठभेट होणार का, की तिथून कुसुमच्या म्हणण्याप्रमाणे असलेली प्रतिमा ते ठिकाण सोडून गेलेली असणार, हे मात्र आपल्याला पाहणं रंजक ठरणार आहे.